कोकण किनारपट्टी भागात सध्या वाऱ्याचं धुमशान या ठिकाणी पाहायला मिळत आहे। किनारपट्टी भागात सध्या 55 ते 60 किलोमीटर वेगानं या ठिकाणी वारे वाहताना पाहायला मिळत आहेत। पौर्णिमेनंतर किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग हा वाढलेला पाहायला मिळतोय। गेले 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत होता आणि आता त्यानंतर किनारपट्टी भागात वेगवान वारे या ठिकाणी वाढलेले पाहायला मिळत आहेत। अरबी समुद्र किनारपट्टी भागात पुढचे 2 दिवस अशाच पद्धतीनं ताशी 55 किलोमीटर वेगानं या ठिकाणी वारे वाहण्याची शक्यता आहे। रत्नागिरी, गुहागर, दापोली, राजापूर, वेंगुर्ला, देवगड अशा भागामध्ये सध्या वाऱ्यांचा वेग हा अधिक असलेला पाहायला मिळतोय। किनारपट्टी भागात हा पुढचे 2 दिवस अशाच पद्धतीनं वाऱ्याचा वेग हा वाढणार आहे। सध्या ताशी 55 किलोमीटर वेगानं या ठिकाणी वारे वाहताना पाहायला मिळत आहेत। आपण सध्या 15 माड या परिसरामध्ये आहोत आणि तुम्ही बघू शकता की किनारपट्टी भागात लागून असलेले हे उंच माड सध्या या वाऱ्यासोबत झुंजताना पाहायला मिळत आहेत। वेगवान वारे सध्या या झाडांना आपटत आहेत। पुढचे 2 दिवस हे किनारपट्टी भागात पावसाबरोबरच वेगवान वाऱ्याचे देखील या ठिकाणी असणार आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।